नमस्कार, मी प्रवीण कांबळे, महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन नेटवर्कमध्ये व तसेच यश वार्तापत्रामध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। मी उभा आहे डाचकुलपाडा या ठिकाणी आणि याच ठिकाणी आज महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब यांच्या माध्यमातून जे आहे विद्यार्थी वर्गाला वाड्यापाड्यातील डाचकुलपाडा, माशाचा पाडा, मांडवीपाडा सर्व पाड्यातील जे छोटे छोटे जे विद्यार्थी आहेत त्यांना वही वाटप करण्याचा कार्यक्रम, त्यांना साहित्य वाटप करण्याचा कार्यक्रम आज मीरा भाईंदर शहरातील डाचकुलपाडा प्रभाग क्रमांक 14 शाखा प्रमुख राहुल कमलाकर पाटील यांच्या माध्यमातून जे आहे या ठिकाणी डाचकुलपाडा परिसरातील विद्यार्थ्यांना वह्या वाटपांचा कार्यक्रम मोठ्या आनंदात संपन्न होत आहे। हजारोच्या संख्येने विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहे। पाहूया या सर्व विषयावर येथील मान्यवर काय सांगत आहेत ते पाहूया त्यांची प्रतिक्रिया। नमस्कार, जय महाराष्ट्र। काय सांगाल सर, संबंध मीरा भाईंदर ठाणे जिल्ह्यामध्ये छोट्या छोट्या मुलांना विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा कार्यक्रम सुरू आहे। आदरणीय प्रतापजी सरनाईक साहेब यांच्या माध्यमातून काय सांगत? बघ, आदरणीय परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक साहेब यांच्या माध्यमातून लोकसेवेचे, विद्यार्थ्यांच्या हिताचे आणि विद्यार्थ्यांना ज्या आपण ज्याला म्हणतो की ज्या आवश्यक गोष्टी असतात त्या वर्षभर सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून म्हणा, साहित्य वह्या वाटपाच्या माध्यमातून म्हणा, हे दरवर्षीचा हा उपक्रम आहे। असाच उपक्रम प्रत्येक प्रभागात सुरू आहे आणि आज आपण या ठिकाणी प्रभाग 14 मध्ये शाखा प्रमुख राहुल पाटील यांच्या माध्यमातून इथल्या ज्या गोरगरीब गरजू विद्यार्थी आहेत यांना या वह्या वाटपाचा उपक्रम झालेला आहे। अनेकांनी या वह्या घेतलेल्या आहेत। मीरा भाईंदरच्या कानाकोपऱ्यात प्रत्येक प्रभागामध्ये आता वह्या वाटपाचा कार्यक्रम सुरू आहे। सर, एकीकडे परिवहन मंत्री म्हणून संपूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी सांभाळत असताना कुठेतरी विद्यार्थ्यांकडे जर लक्ष द्यायचं हा स्वभाव सरनाईक साहेबांचा आहे, काय सांगाल? बघा, ज्यांच्या राजकारणाची सुरुवात किंवा राजकीय कारकिर्दीची सुरुवातच विद्यार्थी संघटनेतून झालेली आहे, पण अशा व्यक्तीला विद्यार्थ्यांच्या ज्या गरजा असतात, विद्यार्थ्यांचे जे काही आवश्यक गोष्टी असतात त्यांना परिपूर्ण माहिती आहेत। विद्यार्थी दशेमध्ये असताना चळवळीतून उभारलेला हा माणूस, हा नेता जो आज आपल्या सर्वांचा पालकमंत्री आहे, म्हणजे या मीरा भाईंदर शहराचा पालक आहे, कुटुंब प्रमुख आहे आणि राज्याचे परिवहन मंत्री आहेत। त्यामुळे त्यांना पूर्ण कल्पना असते की या विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी त्यांना काय करता येईल, कसं करता येईल आणि ते व्यवस्थित दरवर्षी न चुकता विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेवून विविध उपक्रम सुद्धा राबवतात। आज मीरा भाईंदर शहरामध्ये त्यांनी UPSC MPSC चे अगदी 100 विद्यार्थ्यांना मोफत कसं मला शिक्षण देता येईल आणि या शहरातून मला अधिकारी कसे घडवता येईल असा विचार करणारा आमचा नेता आहे। त्याबद्दल काय बोलायचं? सर, एकूण किती विद्यार्थ्यांना वह्या वाटप केल्या जाणार? आता पहिल्या फेरीमध्ये साधारणतः 2 लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ह्या वाटप झालेल्या आहेत। अशा एकूण 4 ते 5 फेऱ्या आपण या मीरा भाईंदर शहरामध्ये करतो। सर, मीरा भाईंदर शहरातील विद्यार्थ्यांना काय संदेश देऊ इच्छितो? इतकंच सांगेन, खूप शिका, खूप मोठे व्हा। शिक्षण करताना कुठेही तुम्हाला कुठची अडचण आली तर तुमच्या त्या प्रभागातील स्थानिक शिवसेनेचे पदाधिकारी, जसे इथे राहुल आहे, आमच्या या ठिकाणी उपकर दादा आहेत, माझा या ठिकाणी हर्षल आहे, अजय आहे, हे सर्व लोक जे आहेत ही तुमच्यासाठी वाहून घेतलेली लोक आहेत। तुम्हाला जेव्हा जेव्हा कुठची अडचण येईल तुम्ही संपर्क शिवसेनेच्या शाखेशी साधा। शिवसेना प्रत्येक त्या युवकाच्या पाठीमागे, प्रत्येक त्या विद्यार्थ्याच्या पाठीमागे ठामपणे उभी राहील। सर, प्रथम लोकांच्या कडे पण लक्ष असतं आणि शेवटच्या माणसाकडे पण लक्ष असतं असं म्हटलं जातं सरनाईक साहेबांबद्दल। प्रश्नच नाही, लोकांमधून, लोकांसाठी, लोकांना वाहून घेतलेलं हा आमचा नेता आहे। हे आमचे कुटुंब प्रमुख आहे। त्यामुळे सरनाईक साहेबांचं लक्ष या अगदी शेवटच्या बाकावरती जो कार्यकर्ता बसलेला आहे त्याच्या मनात काय खदखद आहे, त्याच्या मनात काय सुरू आहे हे ओळखला, हे जाणणारा आमचा लोकनेता आहे। काय आज डाचकुलपाड्यामध्ये वह्या वाटपाचा कार्यक्रम सुरू आहे? सर्वप्रथम सर्वांना जय महाराष्ट्र। आणि आज महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री, धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ओला माझ्याचे लोकप्रिय आमदार असे सरनाईक साहेब यांच्या माध्यमातून आज इथे डाचकुलपाडा ही शाखा इथे वह्या वाटप कार्यक्रम आहे, भव्य दिव्य होतात गरजू विद्यार्थ्यांना। आता तुम्ही बघू इच्छिता की पूर्ण मीरा भाईंदर मध्ये पूर्ण वह्या वाटपचा कार्यक्रम प्रत्येक शाखेमध्ये हा चालू आहे आणि प्रत्येक गरजू विद्यार्थ्यापर्यंत या वह्या पोहोचवण्याचा उपक्रम सरनाईक साहेबांच्या माध्यमातून चाललेला आहे। तर मला तर एवढंच वाटतं की हा उपक्रम करताना जे आम्हाला विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचं जे खुशी या हॅपीनेस जे आपण बघू शकतो, तो आपण बघितल्यानंतर जो आनंद आम्हाला भेटतो, समाधान भेटतो, तो खरंच खूप छान होतो। म्हणून सरनाईक साहेब तुमच्या माध्यमातून असे अनेक उपक्रम असतील तर आमच्यावर जबाबदारी द्यावी। आम्ही नक्कीच तुमच्या या उपक्रमाला खरे उतरून हे सक्सेस करून देऊया। सरनाईक साहेब म्हणजे अनगिनत कार्य करणारा व्यक्तिमत्व, काय सांगत?
आता सरनाईक साहेबांबद्दल बोलू एवढंच कमी की सरनाईक साहेब एवढी कामं करतात की ते अनस्टॉपेबल आहेत. त्यांची एवढी कामं या प्रभागात असो या मीरा बंदर मध्ये असो, खरं तर 2007चं मीरा बंदर या 2014चं मीरा बंदर आणि आता 2026चं मीरा बंदर बघितलं तर संपूर्ण मीरा बंदरला हे कायापलट करून टाकलं हे सरनाईक साहेबांनी. ते स्वप्नपूर्ती जे स्वप्न पाहिले होते ते सत्यात उतरण्याची ताकद हे सरनाईक साहेबांनी केली आणि दिवस रात्र सरनाईक साहेबांनी कामं केली. तेव्हा जाऊन हे मीरा बंदर आता एवढं चांगल्या पद्धतीने चालते आणि एवढे मोठे मोठे विकास कामं मीरा बंदर मध्ये होतात. आणि तुम्हाला मी सांगू इच्छिते इंटरनॅशनल लेवल के ओलंपिक स्विमिंग तलाव देखील मीरा बंदर मध्ये उपस्थित आहे. बघायला गेलं तर इंदिराबाई बाबूराव सरनाईक सारखे हॉस्पिटल जे तिथे कॅशलेस हॉस्पिटल आहे ते देखील मीरा बंदर मध्येच उपस्थित आहेत. म्हणजे असे भव्य मोठे मोठे आहेत. लता मंगेशकर नाट्यगृह असो ते नाट्यगृह देखील मीरा बंदर मध्ये असे मोठे मोठे उपक्रम मोठे मोठे काम सरनाईक साहेबांनी मीरा बंदरसाठी केले आहेत. म्हणून खरंच मी एवढंच बोलू इच्छितो की सरनाईक साहेब जे कामं करतायत ते खूप आणि चांगल्या पद्धतीने करून त्याला पार पाडतात. या व्हिडिओच्या माध्यमातून सरनाईक साहेबांना काय सांगू इच्छिता? या व्हिडिओच्या माध्यमातून मी सरनाईक साहेबांना एवढंच सांगू इच्छितो की सरनाईक साहेब तुमचं मनापासून धन्यवाद. तुम्ही आमच्यासारख्या प्रत्येक शाखा प्रमुख असो शिवसेनेचा पदाधिकारी असो त्यांच्यावर लक्ष ठेवून हे एवढे सर्व चांगले चांगले उपक्रम आमच्या अंगावर देता तुम्ही आणि आम्ही हे उपक्रम पूर्ण देखील करण्याचे प्रयत्न करतो. म्हणून तुम्ही भविष्यामध्ये कसली काही उपक्रम असेल तर आमच्यावर पुन्हा एकदा असाच विश्वास ठेवा. आम्ही पुन्हा असेच उपक्रम सक्सेस करण्याचा प्रयत्न करू. काय सांगशील अजय, मीरा बंदर शहरामध्ये अनगिनत काम प्रताप सरनाईक साहेबांनी केलेले आहे, त्याचप्रमाणे आता न्याय वाटपांचाही कार्यक्रम प्रत्येक शाखेवर सुरू आहे. काय सांगशील, कसं फसील या सर्व विषयात? जय महाराष्ट्र. तसं आमचे राज्याचे परिवहन मंत्री महाराष्ट्राचे पालकमंत्री साहेबांच्या आशीर्वादमुळे महाराष्ट्रात एवढे कामं होत आहेत. आणि मीरा भाईंदरात तर तुम्ही विचार करू नका, मीरा भाईंदरात जे अक्षरशः काही वस्तू नव्हती सरनाईक साहेबांनी केला. आज लोक त्यांचं श्रेय घ्यायला बघतात, ते श्रेय घेऊ नाही शकत. सगळ्यांना माहिती आदरणीय सरनाईक साहेब काम करतायत. आणि आज वही वाटपाचं म्हणजे खरंच गोरगरिबांना जी जनता गोरगरिबांना जी गरज असते ते खरंच ते वही बघून आज लोकांना खरं वाटतं की आमचा कोणतरी नेता आहे. तो नेता नाही, घरातला माणूस सारखा आहे. आज आम्हाला पण काही दुःख सुख असलं तर सरनाईक साहेब फोन करून विचारतात. आता जो कोणा नवीन नवीन कार्यकर्ता आहे तर त्यांना असं वाटतं कुठे बीजेपी जाऊन पक्ष प्रवेश करतात. सध्या एक न्यूज चालू आहे, मला हेच वाटतं काही सोरतीपणासाठी इकडे तिकडे 4-5 पक्ष बदली करतायत. मग सरनाईक साहेबांच्या मनात तसं नाही, काहीतरी वस्तू त्यांना मागितलं असेल. सरनाईक साहेब लोकांच्यासाठी काम करणारे नेते आहेत, लोकांच्या सुखदुःखात काम करणारे आहेत, लोकांच्या दुःखात जाणारे सरनाईक साहेब आहेत. आणि आज या पट्ट्यात किती सांगा, महानगरपालिकेचे कुठल्याही अधिकाऱ्यांना विचारा, सगळे अधिकारी सांगतात एकच नेता काम करतो तो प्रताप सरनाईक साहेब. कुठल्याही अधिकाऱ्याला तुम्ही विचारा, कारण मी बऱ्याच दिवसापासून महानगरपालिकेत जातो. आता त्यांचं एकच म्हणणं आहे की हे जे सत्ता आली ती नाही यायला पाहिजे होती, शिवसेनेची झाली असती बरं झालं असतं. काय सांगा साहेब, या ठिकाणी काय आहे? आज ह्या डाचकुलपाडा इथे शाखा प्रमुख जे आहेत राहुल पाटील यांच्या वापरात शाखेमध्ये वय वाटपचा कार्यक्रम होता. तो उत्स्फूर्तपणे वाटप झालेले आहेत. आणि घरोघरी शिवसेना ही आता पोचलेली आहे. प्रत्येक मुलाला ज्ञान वहीच्या रूपात ते लिखाण करणार तर ज्ञान येणार, आणि ज्ञान आलं तर तो विद्यार्थी मोठा होईल. मग घरोघरी शिवसेना हा उपक्रम जे सरनाईक साहेब वापरतायत त्या घरोघरी विद्या अशी ही झाली पाहिजे म्हणून आम्ही साहेबांच्या माध्यमातून वय वाटप कार्यक्रम. राहुल पाटीलचा जो जोश असतो तो मोठ्या प्रमाणामध्ये असतो. कसं कौतुक करायला राहुल पाटील उत्कृष्ट कार्यकर्ते आहेत. त्यांना शाखा प्रमुख पद दुसऱ्यांदा दिलं गेलं आहे. त्यांना आता थोडक्यात त्यांचा तो हा हुकलेला आहे, नाही तर त्यांचा विजय निश्चित व्हायला हवा होता. एवढं ते काम चांगलं करतायत. ते वय वाटप होणार नक्कीच आम्ही राहुल पाटलासाठी सदैव त्याच्या पाठीशी उभे राहू आणि त्यांना आम्ही हे करू काय नेहमी सहकार्य करू. जेव्हा त्याने बोलवतील तेव्हा आम्ही त्यांना हजर राहू. आणि राहुल पाटील पुढचे नगरसेवक राहुल पाटील जेव्हा त्यांची मम्मी असणार 100%.